नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव रवींद्र शांताराम डोंगरे, मुक्काम पोस्ट बल्लावाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हां, तर दादा आज आपण आपल्या झेंडूच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. हो बरोबर. तर मला सांगा दादा, हा झेंडू आहे, झेंडूची दादा आपली व्हरायटी कोणती आहे? येलो आहे, ऑरेंज येलो आहे. हां, म्हणजे ऑरेंज येलो व्हरायटी बरोबर. तर साधारणतः हा झेंडूचा प्लॉट आहे, हा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झाला दादा? हा 100 दिवस झाला. हां, म्हणजे 2.5 महिन्याच्या आसपासचा प्लॉट आहे बरोबर. हो. तर झेंडू या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण हे झेंडूला बेसल डोस खाली भरतो म्हणजे खतांचा, त्या पिरियडला तुम्ही काय केलेलं आहे, ती खतं खाली टाकलेली बरोबर, म्हणजे बेडमध्ये खतं भरलेली बरोबर. हो. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं झेंडू या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय रिझल्ट जाणवला? याचा असा की हां पहिल्यापासून तर फार शेवटपर्यंत हां फुलाची साईज राहते. हां, फुटवा हा भरपूर प्रमाणात फुटवा आहे. फुटवा आहे. हां, कळी आता पण भरपूर आहे. कळी पण भरपूर आहे बरोबर, म्हणजे ड्रॉपिंग नाही फुलाची. काहीच नाही. बरोबर. आता जर दादा प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर झाडाला जर पाहिलं तर एकदम जबरदस्त असा आहे ना, फुटवा तर आहेच आहे, म्हणजे जमीन लगत फुटवा आहे. आणि महत्त्वाचं काय झालेलं आहे, कारण भरपूर प्रमाणात आहे ना फुलकळी आणि फुलाची अजिबात ड्रॉपिंग नाही. आणि फुलांची जर पाहिलं ना तर साईज पण चांगल्या प्रकारे झालेली, फुलांना एकदम चांगल्या प्रकारे चमक आणि क्वालिटी एक नंबर आहे बरोबर. हो बरोबर. हां, तर आता आपण मगाशी तुमच्या बिजलीच्या प्लॉटची व्हिडिओ घेतली, बिजलीच्या प्लॉटला पण तुम्ही ती आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरलेली. हो, हो. आणि कांद्याचा जो प्लॉट आहे तुमचा, तर कांद्याला पण तुम्ही ते- ही जैविकच खतं वापरली बरोबर. तर साधारणतः किती वर्षापासून तुम्ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय? आता हे माझं 300 वर्ष आहे. हा, 3रं वर्ष आहे आता हो. बरोबर. तर मला एक सांगा दादा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो आहे ना. हां, धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.